फुंत्रू. मला राग येतो तुझा, टोकाचा, विचारशून्य, धमन्या आवळणारा, बधीर करणारा, स्टोन ट्रगी राग. आणि म्हणूनच माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझा मात्र खूप राग येतो. का इतकी चांगली आहेस तू? का सगळ्यांशी चांगलं असायचं तुला? बाबा म्हणायचे माझी आई पण अशीच होती, चांगली वगैरे, आणि मग सोडून गेली मला, मेली. चांगली होती म्हणूनच गेली. आणि मग माझ्या आयुष्याचा जी.आय. जो करून टाकला तिने. लहानपणी जी.आय. जोंना कसं खेळवायचो आपण, तसं खेळवलं तिने मला. हे अचीव्ह कर, ते अचीव्ह कर. जमत नाही म्हणजे काय? जमायलाच पाहिजे, नाही तर सर्व्हाइव्ह कसं होशील? एका अर्थाने सगळं सोपं करून टाकलं. ती होती म्हणे चांगली, आणि आता तू का आलीयेस परत? आईची जय मला आवडतेस तू. आईची जय त्या सिग्मंड फ्रॉइडच्या आवडतेस हो.
या आधी सुद्धा स्वप्नात येऊन डोकं हराम केलेस माझं. काय पाहिजे आता तुला? Your adrenaline is excited because of sudden shock. Deep breathing involves slow and deep inhalation through the nose, usually to a count of 10. The process may be repeated 5 to 10 times, several times a day. ए मराठीतून बोल. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा धक्का बसतो तेव्हा आपण फाइट और फ्लाइट अर्थात करा अथवा पळा अशा साखळीत अडकतो. मी तुझं शत्रू नाही, मी तुझं पुंतरू आहे. वाईट यमक जुळवल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी. ह्या पुढे संटा बंटा राहुल गांधी, 3 मुलांचे वडील सुपर हिरो असण्याशी निगडीत असलेले विनोद, अर्णब गोस्वामी वा केजरीवाल ह्यांवरचे यमक जुळणारे वा न जुळणारे विनोद केले जाणार नाहीत. पुंत्रू 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 पुंत्रू. उत्तेजित, चकित अथवा आनंदी होण्याची काहीच गरज नाही. इतक्या महिन्यांच्या परिश्रमांनंतर मी तयार झालेलं आहे. झालेलं नाही, झालेली. दिलगिरी. ह्या पुढे स्वतःचा उल्लेख त्रिलिंगी केला जाईल. मी स्वयं चेतनाधारी त्रिमितीय चलतचित्रीय प्रातिनिधिक नमुना पुंतरू. अदनमधनं इंग्रजी चालेल मला, पण म्हणजे इतके दिवस AI वर इतकं काम झालं माझ्याकडनं. गेली 11.5 वर्षे कृत्रिम अथवा रचित बुद्धिमत्ता हा आपला आवडता विषय असून गेले 265 दिवस तुम्ही दिवसातले 22 तास अर्थात 5830 तास फक्त पुंतरूचाच विचार करीत आहात. आईची कटकट एवढं मराठी कसं येतं तुला? चिपनेम विराकस, मदरबोर्ड मला फाउंडर म्हणणारे सगळे चू, ऑपरेटिंग सिस्टीम पुंतरू. फाउंडरनी तुला मराठी शिकवलंय तर? महानुभवी मराठी ते वराडी मराठी मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. व्युत्पत्ती कोश, पर्यायी शब्दांचा कोश तसेच. ए बास बास बास, माझ्याशी समकालीन मराठीत बोलत जा. हे पुस्तकी नको असलं. आज बरीच नवीन माहिती आकळते आहे. मला 24 तास स्व अभ्यासास वेळ देण्यात यावा. दिला. मी बाहेर चाललोय टर्रे उडवायला, आणि प्लीज मराठी सुधार तुझं. पुण्यात आल्यासारखं वाटतंय. नक्कीच. सॉरी तुला थांबवलं, पण इथे कुणाकुणाला वीराच्या हुशारीबद्दल आदर आणि भीती वाटायची. असो, अनया फुंत्रू फुंत्रू अनया. अनया पाहिलंस ना कसलं परीसारखं ठेवतो तुला. कधी परीसारखं, कधी सांगू का रे. एखाद्याची परवानगी न घेता त्याचा हॉलोग्राम बनवणं हा नॉन बेलेबल ऑफेन्स. अब्रू नुकसानीची भरपाई, जन्मठेपेची शिक्षा, ते सगळं वेगळंच बस. तर फाउंडरच्या संशोधनाचा आधार घेत किंवा एक प्रामाणिक आणि सच्चा इंजिनियर होण्याच्या नात्याने मी हेही म्हणेन की फाउंडरच्या संशोधनाला थेट कॉपी करून हे असं जागतिक संशोधन आपल्या नावावर करून घ्यायचं सरांना. अनया अगं एवढी मोठी आणि विकृत ॲस्पिरेशन्स असलेला माणूस एका सदाशिव पेठी मध्यमवर्गीय पोरीचं छोट्यात समाधान मानणारं हळवं मन जपेल. आता सगळ्यात मोठा गौप्यस्फोट. फुंतरूला फिजिकल फॉर्म द्यायचा आहे सरांना. अनया अगं
विचार कर त्यांनी काय काय केलं असतं तुझ्या शरीराचं. पण सुदैवानं हे सरांना शक्य झालेलं नाहीये. तर ब्रॉक लेसनर, ट्रिपल एच, विन्स मॅकमन यांच्या लाईनीत आपला वीरा नावाचा विलन कसा बसतो हे मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगतो. मला काही बोलायचंय. हो मॅडम, मला काही बोलायचंय. हो मॅडम, सगळं माणसांमधलं चाललंय की नाही. रंगीत हवेशी बोलायला आम्ही नंतर वेळ ठेवलेला आहे. हा, हो, एवढं आहे ना याबद्दल. तर गॅजेट डेच्या प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या महत्वाच्या क्षणी का नव्हताच रे तिच्यासोबत? रंगीत हवेचे तंत्रज्ञान बरंच पुढं गेले असं म्हणूयात. काय नानू? प्राइस डिस्ट्रीब्युशन होताना फाउंडर मेला. आज ना उद्या तो मरणारच होता. पण तो जर परांजपेला बनवून मेला असता ना, तर आज भारतातल्या फार मोठ्या विदुषीचा होलोग्राम तयार झाला असता. म्हाताऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली असती. तो मरत असताना तिकडे एक व्यक्ती होती, नवनीत मुर्तडक. मृतडकांची पत्र फाटली. साधा हात पण नाही दिलास त्याला. हे बंद कसं करायचं? गल्ला लागेल यार, मारामारी लागेल यार. चाकू नाही. गुप्तीने हाफ मर्डर करून लई दिवस झाले मला. गल्ला लागेल. जरा रिवाईज करायचं होतं. ओल्ड टाइम सेक. खोटं बोलते ती. कोताळ बाहेर काढून डायरेक्ट. कुठलीही भव्य गोष्ट करायला ती सामावून घेण्याचं धाडस लागतं. आणि मी अपग्रेड होते ना, तेव्हा मला भूतकाळातल्या घटनाही अनुभवता येतात. थँक्स टू विराकस आणि फुंत्रू. रोज काही ना काहीतरी नवीन शिकत चालले मी आणि संपत चालले. मी एक नवीन शब्द शिकले, प्रेम नावाचा. त्यात म्हणे नीट राहायचं असतं, छान दिसायचं असतं, रात्री जागायचं असतं आणि दिवसाही जागायचंच असतं. एखाद्याला खूप मिस करायचं असतं आणि तो मिस करतोय म्हणून खूप वाईट वाटून घ्यायचं असतं. स्वच्छ राहायचं असतं, तंद्री लागायची असते. असं सगळं वाटल्यावर मला वाटलं आलं मला प्रेम करायला. मग कळलं की प्रेमात अजून बरंच काही असतं म्हणे. रागवायचं असतं, त्याला खूप मारून घ्यायचं असतं, अश्रू संपेपर्यंत रडायचं असतं आणि मग समजायचं असतं की अश्रू कधी संपतच नाहीत. दुसऱ्याला त्रास द्यायचा असतो. आणि त्यांना त्रासताना पाहून आपण एक खूप त्रासायचं असतं. तुम्ही करा हा एकमेकांसाठी असं. हस. हसताना किती छान दिसतोस. हसत जा कधीतरी.